आणि एक महत्त्वाची अपडेट, राजेंद्र विखे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतले। नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतून त्यांनी माघार घेतल्याचं समजते। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेतल्याचं राजेंद्र विखे यांनी सांगितलेलं आहे। तेव्हा राजेंद्र विखे पाटील यांनी विधान परिषदेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला होता आणि या दरम्यान ते आता शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढवू इच्छित होते। नाशिक शिक्षक मतदारसंघातून त्यांनी आपला हा उमेदवारी अर्ज भरलेला होता। परंतु जी महत्त्वाची अपडेट आता येते त्यानुसार मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा करून आपण हा निर्णय घेतल्याचं राजेंद्र विखे पाटील यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे राजेंद्र विखे यांनी हा अर्ज भरल्यानंतर नगर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने नाशिकमध्ये देखील अनेक राजकीय चर्चांना उधाण आलेलं होतं आणि याच पार्श्वभूमीवर आता राजेंद्र विखे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे आता जो महायुतीतला तिढा आहे तो देखील आता काहीसा सुटल्यात जमा आहे। अपडेट जाणून घ्यात मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहे। मुकुल, राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतल्याचं राजेंद्र विखे पाटील सांगतायत। काय नेमकी चर्चा झाली आणि यानंतर राजेंद्र विखेंनी काय नेमकं कारण दिलंय? दीपक, आजचा माघारीचा शेवटचा दिवस होता आणि शेवटच्या क्षणापर्यंत नाट्यमय घडामोडी घडत होत्या। अगदी अर्धा तास आधीपर्यंत राजेंद्र विखे पाटील हे निवडणूक लढवण्यावर ठाम होते। चर्चा एका बाजूला चालू होती, वरिष्ठांशी पण देखील चर्चा चालू होती, परंतु शेवटच्या क्षणी म्हणजे अगदी 15 मिनिटं उरलेले असताना त्यांनी आपला प्रतिनिधी नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये पाठवला आणि आपली माघार घेत असल्याचं त्यांनी कळवलेलं आहे। राजेंद्र विखे पाटील यांनी माघार घेतल्याबरोबरच धनराज विस्पुते हे जे एक भाजपचे पदाधिकारी आहेत त्यांनी देखील उमेदवारीचा अर्ज भरलेला होता, त्यांनीही माघार घेतलेली आहे। त्यामुळे आता कुणाल दराडे हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत, त्याचबरोबर महेंद्र भावसार हे देखील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ते देखील निवडणुकीच्या रिंगणात आहे आणि त्यांचा सामना करणार आहेत संदीप गुळवे हे महाविकास आघाडीचे एकमेव उमेदवार आहे। त्यामुळे ही तशी महाविकास आघाडीला निवडणूक थोडी सोपी दिसते, कारण जरी राजेंद्र विखे पाटील यांच्यासारख्या मातब्बर उमेदवाराने माघार घेतली असली तरी देखील अजित पवार गटाचा उमेदवार आहे, तिकडे विवेक कोल्हे हे देखील उमेदवार आहे। त्यामुळे 3 उमेदवार महायुतीचे आहेत आणि समोर एक उमेदवार हा महाविकास आघाडीचा आहे। त्यामुळे स्वाभाविकच आता नाशिक शिक्षक मतदारसंघात या निवडणुकीत काय होतं पाहणं रंजक असणार आहे। मुकुल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।